Hello students, today we are going to start a new topic number 5.7, gravitational potential and potential energy. You have seen already potential energy in 10th. Define potential energy. Energy possessed by a body on account of its position or due to its position. Energy possessed by a body due to its position or its configuration or its situation is called as potential energy. Here, first we see potential energy. Define potential energy. Potential energy is the work done against conservative force or forces. आता कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस ऍक्च्युअली आपण 4th चॅप्टर मध्ये लॉज ऑफ मोशन या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय? ज्या फोर्सने वर्क डन केलं आणि ते वर्क डन पाथवर अवलंबून नसते किंवा जे वर्क डन रिकव्हरेबल असते, रिव्हर्सिबल असते, त्याला आपण असा फोर्सने जे वर्क डन केलं त्या फोर्सला आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असं म्हणू शकतो किंवा म्हणतो. तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय? ज्या फोर्सने द वर्क डन बाय द फोर्स which is path independent is called as conservative force. ओके, तर पोटेन्शियल एनर्जी काय असते? इज द वर्क डन. आता बघा, पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक मेथडचा किंवा एक टेक्निकचा अवलंब करावा लागतो. मीन्स टू फाइंड आउट द पोटेन्शियल एनर्जी वी हॅव टू फाइंड आउट द वर्क डन, and that work done is nothing but potential energy. So to find the work done, force is needed, force is there, displacement should be there, and the product of force and displacement we call it as a work done. वर्क डन काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग वर्क डन फाइंड आउट केलं म्हणजेच ते काय असते? पोटेन्शियल एनर्जी असते. तर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करणे म्हणजेच वर्क डन फाइंड आउट करणे. तर पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन. पोटेन्शियल एनर्जी काय असते? वर्क डनच असते. अगेन्स्ट कोणाच्या विरोधात? अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऑर फोर्सेस. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसच्या विरोधात जे वर्क डन केलं जातं ते वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते. बरोबर? In achieving a certain position or configuration of the given system किंवा of a given system. तर in achieving a certain position, आता बघा, ग्राउंडवर स्टोन पडलेला आहे. तो स्टोन आपण वरती आणला, उचलून वरती आणला. आता त्याला आपण काय केलं? फोर्स लावला, हाताने फोर्स लावला आणि जमिनीपासून इथपर्यंत जी डिस्प्लेसमेंट झाली म्हणजेच वर्क डन झालं. म्हणजे आपण काय केलं? त्या स्टोनला एक पर्टिक्युलर पोझिशन दिली, वरती आणला, हवेमध्ये पकडून ठेवलाय, तर त्याला एक पोझिशन दिली किंवा त्याचं कॉन्फिगरेशन चेंज केला आपण. आधी तो ग्राउंडवर होता, आता आपल्या हातात आहे. जर सुटला, निसटला तर खाली तो काहीतरी वर्क डन करू शकेल. म्हणजे ऑलरेडीच त्याच्यामध्ये एनर्जी आली. अँड धिस एनर्जी स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन. मग पोटेन्शियल एनर्जी काय असते? वर्क डन असते अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऑर forces in achieving a particular position or a certain position. certain म्हणजे एक विशिष्ट पोझिशन और कॉन्फिगरेशन, एक विशिष्ट कॉन्फिगरेशन प्राप्त करण्यासाठी सिस्टम ऑफ ए गिव्हन सिस्टम. समजले? मग डेफिनेशन, पोटेन्शियल एनर्जी इज द
वर्क डन. पोटेन्शियल एनर्जी ही वर्क डनच असते. हा, पण वर्क डन कोणाच्या विरोधात होत आहे? अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या विरोधात, और फोर्सेस इन अचिव्हिंग अ सर्टन पोझिशन और कॉन्फिगरेशन ऑफ ए गिवन सिस्टम. आता याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल पण घेऊया. ही झाली डेफिनेशन. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल द युनिव्हर्सल लॉ विच स्टेट्स दॅट. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण देऊन स्पष्ट करा. एक युनिव्हर्सल लॉ आहे, विश्वातील युनिव्हर्सल लॉ म्हणजे जागतिक वैश्विक सत्य जे आहे, विच स्टेट्स दॅट, की जो लॉ सांगतो की काय सांगतो? एव्हरी सिस्टम ऑलवेज कॉन्फिगर्स इटसेल्फ. प्रत्येक सिस्टम तिची स्वतःची कॉन्फिगरेशन तयार करते किंवा कॉन्फ्युगर्स इटसेल्फ, ती स्वतःहून चेंज करून घेते तिचं कॉन्फिगरेशन. इन ऑर्डर टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. कशासाठी? च्यासाठी. इन ऑर्डर टू, च्यासाठी. कशासाठी? टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एव्हरी सिस्टम, प्रत्येक सिस्टम नेहमी स्वतःला कॉन्फ्युगर्स करते. इटसेल्फ, कॉन्फ्युगर्स इटसेल्फ, मी स्वतःला रिअरेंज करून घेते. प्रत्येक सिस्टम, एव्हरी सिस्टम ऑलवेज कॉन्फ्युगर्स इटसेल्फ इन ऑर्डर टू. कशासाठी ती स्वतःला कॉन्फ्युगर्स करते? तर इन ऑर्डर टू हॅव मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे स्वतःला कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. और एव्हरी सिस्टम ट्राईज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. किंवा कोणतीही सिस्टम ट्राय करते, प्रयत्न करते टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी, की पोटेन्शियल एनर्जी कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी मध्ये सुस्थितीत राहण्याचा प्रयत्न करते प्रत्येक सिस्टम. तर बघा या सेंटेन्सच्या, हे ऑर आहे, इथून एवढं किंवा ऑरच्या अगोदरचं दोघांचा मिनिंग सेम आहे. बघा, एव्हरी सिस्टम ऑलवेज कॉन्फ्युगर्स, म्हणजे प्रत्येक सिस्टम नेहमी स्वतःला ऍडजस्ट करून घेते, सुस्थितीत चेंज करून घेते, स्वतःमध्ये बदल करून घेते इटसेल्फ. कशासाठी? इन ऑर्डर टू हॅव अ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. प्रत्येक सिस्टम स्वतःला अशा प्रकारे सुस्थितीत ठेवते किंवा कॉन्फिगरेशन मध्ये ठेवते इन ऑर्डर टू हॅव अ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. कशासाठी? की तिच्याकडे कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी ठेवण्याचा प्रयत्न करते. और अथवा याला और, एव्हरी सिस्टम ट्राईज टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. प्रत्येक सिस्टम प्रयत्न करत असते की कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी तिच्याकडे असावं, त्या सिस्टमकडे असावी. आता याच्यासाठी एक्झाम्पल घेऊया आपण. हे एवढे एक्सप्लेनेशन आहे. तर बघा, अ स्प्रिंग इन इट्स नॅचरल स्टेट possesses minimum potential energy. आता नॅचरल स्टेट म्हणजे काय? स्प्रिंगला ओढलेलं पण नाही, म्हणजे स्ट्रेच्ड केलेलं नाही, अथवा कॉम्प्रेस्ड म्हणजे दाबलेलं पण नाही किंवा ओढलेली पण नाही, ती जशी आहे तशी पडून आहे. तर तिला म्हणतो आपण तिचं नॅचरल कॉन्फिगरेशन किंवा ओरिजिनल कॉन्फिगरेशन. ओके, समजलं? हे ओरिजिनल किंवा नॅचरल स्टेट मध्ये आहे, अवस्थेमध्ये आहे, कॉन्फिगरेशन मध्ये आहे. तर ओरिजिनल कॉन्फिगरेशन हे आहे, हे कॉम्प्रेस केलेलं आहे आणि हे स्ट्रेच्ड केलेलं आहे. आता या तीन पोझिशन पैकी ह्या दोन ज्या पोझिशन आहेत, तर ह्या सिच्युएशन ज्या दोघं आहेत, तर त्यांच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि या नॅचरल कॉन्फिगरेशन किंवा नॅचरल स्टेट किंवा ओरिजिनल कॉन्फिगरेशन मध्ये तिची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे. तर बघा, अ स्प्रिंग इन इट्स नॅचरल स्टेट possesses मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. नॅचरल स्टेट मध्ये स्प्रिंग कडे कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे काय? ना प्रेस केलेलं आहे तिला, दाबलेलं आहे, ना तिला ओढलेलं आहे, जशी आहे तशी, हात लावलेला नाही तिला, पडलेली आहे. तर व्हेनेवर वी स्ट्रेच इट,
जेव्हा आपण तिला स्ट्रेच करतो म्हणजे ओढतो, ताणतो, तिची लेंथ मोठी करतो, whenever we stretch it or compress it, एक तर स्ट्रेच केलं अथवा कॉम्प्रेस केलं. कॉम्प्रेस केलं म्हणजे लेंथ कमी केली ओरिजिनल पेक्षा कमी, आणि स्ट्रेच करणे म्हणजे ओरिजिनल पेक्षा लेंथ वाढवणे. मग आपण स्ट्रेच केलं अथवा तिला कॉम्प्रेस म्हणजे दाबलं, तर वी परफॉर्म वर्क अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. तर आपण काय केलं, वी परफॉर्म म्हणजे आपण पूर्ण केलं, वर्क डन केलं. अगेन्स्ट कोणाच्या विरोधात, द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कोणामध्ये होता, स्प्रिंग मध्ये जो होता कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे टू रिगेन टू इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन, द फोर्स रिक्वायर्ड to regain to its original shape, size, or original configuration or original state, natural state ला आणणारा जो फोर्स आहे दॅट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे त्या स्प्रिंग मध्ये असा एक फोर्स आहे की जो आपल्याला ओढायचं नाही म्हणतो. त्या स्प्रिंग मध्ये असा फोर्स आहे की जो फोर्स त्या स्प्रिंगला तिची लेंथ वाढवायला नाही म्हणतो किंवा तिची लेंथ कमी करायला, कॉम्प्रेस करायला पण नाही म्हणतो किंवा विरोध करतो. असा जो फोर्स आहे दॅट इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. समजलं. मग पहिली स्टेप बघा, अ स्प्रिंग इन इट्स नॅचरल स्टेट possesses मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. नॅचरल स्टेटमध्ये जेव्हा स्प्रिंग असेल तर तिच्यामध्ये मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते किंवा नसते, 0 असते. अँड व्हेनेवर, आणि जेव्हा वी स्ट्रेच इट, तिला आपण ताणतो, और अथवा कॉम्प्रेस इट म्हणजे दाबतो, वी परफॉर्म वर्क, आपण काम करतो. कोणाच्या विरोधात, त्या स्प्रिंग मध्ये एक लपलेला कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे त्या स्प्रिंग मध्ये असा फोर्स आहे की आपण जर ताणायला गेलं तर ती स्प्रिंग ताणली तर जाते कारण आपल्याकडे फोर्स जास्त आहे म्हणून, पण तो फोर्स ताणायला विरोध करतो. बरोबर. असा जो फोर्स आहे दॅट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मग त्याच्या विरोधात आपण काम करतो. वी परफॉर्म वर्क अगेन्स्ट मीन्स च्या विरोधात. कोणाच्या विरोधात काम करतो, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. समजलं. मग कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय, तर स्प्रिंग मध्ये असा एक फोर्स आहे की तो तिला तिची लेंथ वाढूही देण्यासाठी विरोध करतो आणि कमी म्हणजे कॉम्प्रेस होण्यासाठीही विरोध करतो. म्हणजे तिचं कॉन्फिगरेशन ॲज युजल नॅचरल स्टेटमध्ये राहू देण्याचा प्रयत्न करतो. असा जो फोर्स आहे त्याच्या विरोधात आपण काम केलं. वी परफॉर्म वर्क अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मग आपण काय वर्क डन केलं, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या विरोधात वर्क डन केलं. म्हणजे एक तर त्या स्प्रिंगला कॉम्प्रेस केलं, एक तर त्या स्प्रिंगला स्ट्रेच केलं. ड्यू टू दिस, या दोघांपैकी एक गोष्ट आपण केली. ड्यू टू दिस वर्क म्हणजे वर्क डन केलं, आणि ह्या वर्क डन मुळे द रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द सिस्टम चेंज और चेंजेस. द रिलेटिव्ह डिस्टन्सेस, आता सपोज हे दोन पार्टिकल आपण कन्सिडर करू. हा एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल आहे, स्प्रिंगचा एक पॉइंट आहे. तर ह्यांच्यामधलं डिस्टन्स थोडस वाढलेलं आहे, थोडस किंवा जास्त पण असेल. हे डिस्टन्स वाढतं म्हणजे काय झालं, पार्टिकल्सची डिस्प्लेसमेंट झाली. रिलेटिव्ह म्हणजे संबंधित कोणते पण दोन पार्टिकल मधलं अंतर. ड्यू टू दिस वर्क, हे वर्क झाल्यामुळे द रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द सिस्टम, ह्या सिस्टमच्या, स्प्रिंग ही सिस्टम आहे आणि तिचे जे पार्टिकल्स आहेत ओढल्यामुळे काय होईल, दूर दूर गेले, डिस्प्लेस झाले. डिस्प्लेस म्हणजे विस्थापित झाले. तर रिलेटिव्ह डिस्टन्सेस बिटवीन द पार्टिकल्स ऑफ द सिस्टम चेंजेस, दॅट इज. मग कॉन्फिगरेशन चेंज झालं. याचा अर्थ काय, पार्टिकल्स आधी जवळ होते तर ते दूर दूर झाले अथवा एकदम जवळ जवळ आले. असे हे एकदम जवळ आले. म्हणजे
स्प्रिंगचं कॉन्फिगरेशन आपण चेंज केलं. तर the relative distances between the particles of the system changes, that is configuration changes, and potential energy of the spring also increases. ही पोटेन्शियल, ह्या स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी आता वाढलेली आहे, तिच्यामध्ये एनर्जी आलेली आहे. बरोबर. किंवा साधं रबर असतं बघा, आपण त्या रबरला ताणलंही नाही आणि प्रेसही केलं नाही, नुसतं हातात असं धरलं तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. पण असं जोराने ताणून सोडलं तर आपल्या हाताला ते काहीतरी इजा करू शकतं किंवा चटकन लागतं. याचा अर्थ काय झाला, तिच्यामध्ये त्या ताणल्यामुळे त्या रबरमध्ये एक पोटेन्शियल एनर्जी आली. आणि त्या एनर्जीमुळे म्हणजे आपण वर्कडन केलं. कशाचं वर्कडन केलं? रबर ताणण्याचं काम केलं. बरोबर. ताणलं म्हणजे काय झालं, त्याचे जे जवळजवळचे पार्टिकल्स होते ते आता दूर दूर झाले. ताणलं म्हणजे फोर्स लावला आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल्स घडविली म्हणजे वर्कडन झालं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्कडन. एकदम सोपं आहे बघा. तर कॉन्फिगरेशन चेंजेस अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग इन्क्रीजेस. स्प्रिंगची पोटेन्शियल एनर्जी वाढली. द स्प्रिंग फायनली रिगेन्स इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन. आणि जर सोडून दिलं तुम्ही जो फोर्स लावला होता कॉम्प्रेस करायला अथवा स्ट्रेच करायला, तो फोर्स तुम्ही रिमूव्ह केला म्हणजे लावायचं बंद केलं, सोडून दिलं, तर दॅट स्प्रिंग कम्स टू इट्स ओरिजिनल स्टेट, नॅचरल स्टेट और ओरिजिनल कॉन्फिगरेशन. दॅट स्प्रिंग अटेन्स इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन. तर बघा, द स्प्रिंग फायनली रिगेन्स इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन. रिगेन म्हणजे पुन्हा प्राप्त करते. काय? ओरिजिनल कॉन्फिगरेशन म्हणजे ती जशी होती तशी ओरिजिनल कॉन्फिगरेशनला आली. तिची लेंथ तेवढी असेल जेवढी आधी होती ताणण्या अगोदर, ऑफ अ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. द स्प्रिंग फायनली रिगेन्स इट्स ओरिजिनल कॉन्फिगरेशन ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. मिनिमम म्हणजे कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी मध्ये ती राहण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच तिने दाबलं तर ती ओरिजिनल फॉर्मला येण्याचा प्रयत्न करते, ताणलं तरी ओरिजिनल फॉर्मला कॉन्फिगरेशनला येण्याचा प्रयत्न करते. ऑन द रिमूव्हल ऑफ द अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स मीन्स लावलेला जो फोर्स होता तो रिमूव्ह करताच ती स्प्रिंग ओरिजिनल कॉन्फिगरेशनला येते. समजलं मग? तर दिस एक्सप्लेन्स दॅट द स्प्रिंग ऑलवेज ट्राईज टू रीअरेंज इटसेल्फ. स्प्रिंग ऑलवेज ट्राईज और ट्राय. स्प्रिंग स्वतःहून प्रयत्न करते म्हणजे तिच्यामध्ये कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे जितकं आहे तितकंच ठेवण्याचा तो प्रयत्न करतो पोटेन्शियल एनर्जी. तर किंवा मिनिमम पोटेन्शियल एनर्जीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. तो फोर्स त्या स्प्रिंगसाठी काम करतो. तर ट्राय टू रीअरेंज इटसेल्फ इन ऑर्डर टू अटेन मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. इन ऑर्डर टू मीन्स साठी. कशासाठी? टू अटेन मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. कमीत कमी पोटेन्शियल एनर्जी मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता एक एक्सप्रेशन आहे बघू. क्वेश्चन, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर. एक्सप्रेशन मिळवा म्हणजे फॉर्म्युला मिळवा, सूत्र मिळवा, इक्वेशन. तर ऑब्टेन अन एक्सप्रेशन कशासाठी? फॉर चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी चेंज होण्यासाठी एक्सप्रेशन मिळवा. एक्सप्रेशन फॉर चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ एनी ऑब्जेक्ट डिस्प्लेस्ड फ्रॉम वन पॉइंट टू अनादर. आता बघा, ग्राउंडवर येत आपण, ग्राउंडवरून एक स्टोन उचलला आणि आपल्या हाईट पर्यंत त्याला आणलं, तर तुम्ही पोटेन्शियल एनर्जी त्याची इन्क्रीज केली, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर अजून याच्यापेक्षाही जास्त हाईटवर तुम्ही जर का नेलं त्याला तर त्याची अजून पोटेन्शियल एनर्जी वाढते. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल आपण ग्राउंडला एक टाकी आहे पाण्याची, वॉटर टँक, आणि त्या टाकीमधून
सपोज आपल्या रूफ म्हणजे छत च्या वर टाकीमध्ये पाणी घेऊन जायचंय, बरोबर. एक एक बादली भरायची बकेट आणि वरच्या टाकीमध्ये भरून ती खाली करत यायची. वरची टाकी भरत गेलो, जसं जसं तुम्ही ती टाकी भरण्यात येईल तसं तसं तिची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल, बरोबर. मग तसंच एक पदार्थाला ऑब्जेक्टला डिस्प्लेस केलं कुठून, एक पॉइंट, वन पॉइंट टू अनादर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्यावेळेला त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. आणि ती जी चेंज होते, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी साठीचं एक्सप्रेशन मिळवा, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या मजल्यावर स्टोन खालून आणला, अजून दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, जसं जसं तुम्ही घेऊन जाणार तशी त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय होईल, चेंज होत जाईल, म्हणजे वाढत जाईल, इन्क्रीज होत जाईल. किंवा वरून खाली आणलं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी स्टील चेंजेस, वरून खाली आणलं कमी होईल, अजून तिथून डायरेक्ट ग्राउंडला आणलं अजून एनर्जी कमी होईल. म्हणजे वरती घेऊन गेले पोटेन्शियल एनर्जी of the system increases, and from higher to lower position if you bring that a stone, then its potential energy goes on decreasing. मग आपण या ठिकाणी एक विचार करणार आहेत. एक म्हणजे अर्थ आहे आणि अर्थचं मास आपण कॅपिटल एम कन्सिडर करतो. ही अर्थ आहे, अर्थचं मास आपण कॅपिटल एम ने डिनोट करतो. आणि इथे एक स्टोन आहे किंवा छोटासा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास स्मॉल एम आहे, आणि त्याला तुम्ही ह्या पोझिशनला आणलं, अजून वरच्या पोझिशनला आणलं, जसं जसं तुम्ही घेऊन जाणार त्याला इथून असं डिस्प्लेस करणार आहे. तर डिस्प्लेस करताना जो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. आता इथं ग्राउंडला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे, इथून इथं आणलं पोटेन्शियल एनर्जी त्या ऑब्जेक्टची वाढली, अजून इथून इथं आणलं पोटेन्शियल एनर्जी वाढली. मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज झाला, तर त्याच्यासाठीचं एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचे आहे. समजलं. मग क्वेश्चन बघा, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ एनी ऑब्जेक्ट, कोणताही पदार्थ, डिस्प्लेस्ड फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, बरोबर. आता वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, पृथ्वी प्रत्येक वस्तूला तिच्या सेंटरकडे जे अट्रॅक्ट करून ठेवते, अट्रॅक्ट करते, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एफ जी, सफिक्स जी फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कोणती आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कोणाकडे आहे, पृथ्वीच्या केंद्रकाकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आपण वस्तू त्या फोर्सच्या विरोधात वरती घेऊन चाललेलो आहे. अगेन्स्ट म्हणजे काय, च्या विरोधात. तो पदार्थ आपण ऑब्जेक्ट पृथ्वीच्या केंद्रकाकडे न जाऊ देता कुठं जाऊ देतोय त्याला आपण, एफ जी ची डायरेक्शन कोणती असेल, टुवर्ड्स द सेंटर असते. कुठं असते, टुवर्ड्स द सेंटर असते. त्याच्या विरोधात आपण हा ऑब्जेक्ट वरती घेऊन जातोय, म्हणजे अगेन्स्ट वर्क डन होणार आहे, त्या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन होणार आहे. तर बघा, वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरोधात आपण वर्क डन केलं. इन डिस्प्लेसिंग अन ऑब्जेक्ट थ्रू अ स्मॉल डिस्प्लेसमेंट dr. समजा इथून इथं ही जी डिस्प्लेसमेंट झाली ही dr असेल, ही dr असेल, वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट म्हणजे सरळ सरळ, तर डिस्प्लेसमेंट dr स्टोअर्ड इन द सिस्टम. तर ह्या सिस्टम मध्ये म्हणजे स्टोन मध्ये किंवा ऑब्जेक्ट मध्ये हे वर्क डन, जे आपण खालून त्याला नुसतं वरती आणलं ऑब्जेक्टला, तर त्याच्यामध्ये हे वर्क डन झालं. आणि हे वर्क डन
stored in the form of increased potential energy. त्या ऑब्जेक्टमध्ये ते वर्क डन स्टोअर झालं इन द फॉर्म ऑफ इन्क्रीज्ड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम. म्हणजे त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज झाली. बरोबर. आता देअरफॉर du means चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. यू कशासाठी यू वापरला जातो? पोटेन्शियल एनर्जीसाठी. आणि डी म्हणजे काय? डिफरन्स किंवा चेंज झाला. इन्क्रीज म्हणजे वाढ झाली किंवा चेंज झाला, दॅट इज डी यू. तर मायनस एफ जी इंटू डी आर. आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा प्रॉडक्ट. हा फोर्स कोणता आहे? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं? वर्क डन असतं. पण वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ इन्क्रीज्ड पोटेन्शियल एनर्जी. व्हेन यू ब्रिंग an object from surface of the earth to some distance dr above the earth surface, means you are doing the work done against the gravitational force. हा एफ जी त्या पदार्थाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, पण आपण तरी पण त्याला वरती घेऊन गेलो, काहीतरी डिस्प्लेसमेंट केली त्या ऑब्जेक्टची, तर आपण वर्क डन केलं. पण कोणाच्या विरोधात? अगेन्स्ट एफ जी. तर काय ते 840 इथून काढून. तर वर्क समजलं मग. तर du इज इक्वल टू मायनस एफ जी इंटू डी आर. ऍक्च्युली हे वर्क डन आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन. पण हे वर्क डन त्या सिस्टम मध्ये स्टोअर झालं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आता या ठिकाणी निगेटिव्ह साइन का आलं? कारण या एफ जीच्या विरोधात काम केलं आपण, वर्क डन. तर बघा, निगेटिव्ह साइन अपियर्स बिकॉज. निगेटिव्ह साइन आलेलं आहे कारण du इज द वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ जी. हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे एफ जी, त्या ऑब्जेक्टला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्याच्या विरोधात वरती ऑब्जेक्टला डिस्प्लेस केलं डी आर एवढ्या डिस्टन्सने किंवा डिस्प्लेसमेंटने. म्हणून या ठिकाणी हे मायनस साइन आलं. समजलं मग. आता बघा, फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम अन इनिशियल पोझिशन आर आय. ही पहिली पोझिशन होती. ही पहिली पोझिशन होती आर आय, इनिशियल पोझिशन. इनिशियल म्हणजे सुरुवातीची. आणि इथून तुम्ही जिथं पण घेऊन गेले, सपोज एवढी डिस्प्लेसमेंट केली आणि ही फायनल पोझिशन त्याची आहे. हा स्टोन किंवा ऑब्जेक्ट इथून इथं आणला, तर आधीची आर आय पोझिशन फॉर displacement of the object from an initial position Ri to the final position Rf. ही फायनल पोझिशन आहे. Rf म्हणजे डिस्प्लेसमेंट फायनल, Ri म्हणजे डिस्प्लेसमेंट इनिशियल किंवा पोझिशन इनिशियल. द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग झालं काय? पोटेन्शियल एनर्जी बदलली या ऑब्जेक्टची. आधी कमी होती ना, आता जास्त आहे, म्हणजे चेंज झाली. The change in potential energy delta U can be obtained by. तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू कशी मिळवली जाईल? डेल्टा यू कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग du. म्हणजे काय? du ही छोटीशी पोटेन्शियल एनर्जी आणि थोडासा स्टोन वरती नेला, डी स्मॉल डी यू एवढी एनर्जी त्याच्यामध्ये आली. अजून वरती प्रत्येक वेळेला डी यू डी यू डी यू ॲट एव्हरी स्टेप. तर इथून इथं फायनल म्हणजे प्रत्येक, तुम्ही याला एकच दम मध्ये इथून इथं नेला नाही, तुम्ही इथं आणला, इथून इथं आणला, इथून इथं आणला, तर प्रत्येक वेळेला जी डी यू एवढी चेंज म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढत गेली, डी यू डी यू डी यू. तर त्याचं जर इंटिग्रेशन केलं म्हणजे कलेक्शन केलं, बघा इथून इथं आणला,
डीयू एनर्जी वाढली, अजून इथून इथं आणला डीयू एनर्जी वाढली, अजून इथून इथं आणला डीयू एनर्जी वाढली, अजून तो ऑब्जेक्ट इथून इथं आणला, इथून इथं आणला, तर प्रत्येक वेळेला डीयू 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 किती पण असू शकतं. डी आर हे डिस्टन्स किती पण असू शकतं. पण इथून आर आय म्हणजे इनिशियल पोझिशन टू आर एफ म्हणजे फायनल पोझिशन पर्यंत ह्या डीयू डीयूची सम किंवा कलेक्शन ॲडिशन जर केलं तर आपल्याला टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू भेटणार आहे. म्हणजे मग या डीयूचं काय करायचं, डीयू म्हणजे काय, छोटीशी एनर्जी आली त्या ऑब्जेक्टमध्ये, छोट्याशा डिस्प्लेसमेंटसाठी छोटीशी एनर्जी आली, तर डिस्प्लेसमेंट डी आर छोटी असेल तर एनर्जी possessed potential energy gained by the object is also small. आणि आपलं डिस्प्लेसमेंट ही इनिशियल टू फायनल मोठी. मग या छोट्या छोट्या डीयू 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 सारख्या ज्या एनर्जीज त्या ऑब्जेक्ट मध्ये आल्या त्यांचं इंटिग्रेशन करणे म्हणजे कलेक्शन करणे, ऍडिशन करणे, सम करणे, कुठून कुठपर्यंत आर आय टू आर एफ हे इंटिग्रेशनला लिमिट आहे. इंटिग्रेट करणे म्हणजे काय, इंटिग्रेटिंग डीयू म्हणजे काय, तर डीयूचं सम करणे, एकत्र करणे, बरोबर. मग कुठून कुठपर्यंतच्या एनर्जीची सम करायची, तर पोझिशन ऑब्जेक्टची आर आय होती आधीची त्यापासून तर आर एफ पर्यंत. बर समजलं. मग हे इंटिग्रेशनचा अर्थ काय होतो, इंटिग्रेशन ऑफ डीयू, इंटिग्रेटिंग डीयू म्हणजे असं कुठून कुठपर्यंत आर आय टू आर एफ, आर आय टू आर एफ. आर आय मीन्स इनिशियल पोझिशन, आर एफ मीन्स फायनल पोझिशन. मग ह्या डीयू ची व्हॅल्यू तर ही आहे, ती पुटअप करूया. या डीयूच्या जागेवर मायनस एफ जी इंटू डी आर वेक्टर, दोघं वेक्टर आहे, डॉट प्रॉडक्ट. तर ह्यांचं इंटिग्रेशन केलं म्हणजे हे मिळेल. आता एफ जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर आपण शिकलेलो आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये कसा असतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ कसं फाइंड करतात, जी एम एम, जी कॅपिटल, एम कॅपिटल, स्मॉल एम स्मॉल, आर डिस्टन्स बिटवीन स्मॉल एम अँड कॅपिटल एम, अँड वेक्टर unit vector r have the same direction, where r cap is a unit vector in the direction of vector r. या r च्याच दिशेला हा r युनिट वेक्टर आहे. आता या ठिकाणी कॅपिटल M मीन्स मास ऑफ अर्थ, स्मॉल m मीन्स मास ऑफ द ऑब्जेक्ट, आणि कॅपिटल G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि निगेटिव्ह साइन या ठिकाणी कशासाठी आलं ते पण आपण बघणार आहेत. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थ तिच्याकडे या ऑब्जेक्टला ओढत आहे. तर एफ जी ची व्हॅल्यू, इथल्या एफ जी ची व्हॅल्यू ही आहे. आता या ठिकाणी हा मायनस साइन वेगळा कामाचा आहे, बरोबर. आणि हा मायनस साइन काय सांगतो बघा आता, तर हे समजलं की नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ दॅट इज एफ जी इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू आर कॅप, वेअर आर कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन किंवा अलॉंग द डायरेक्शन ऑफ आर वेक्टर, पोझिशन वेक्टर. निगेटिव्ह साइन appears here because FG is directed towards the center of the earth. FG ची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. या ऑब्जेक्टला इकडे ओढण्याचा प्रयत्न करणारा फोर्स म्हणजे एफ जी इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अँड ऑपोजिट टू आर. आर आणि एफ यांची डायरेक्शन ऑपोजिट आहे. एफ जी हा टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे आणि आर पोझिशन वेक्टर हा अवे फ्रॉम द अर्थ आहे, away from the earth and towards the object, position of the object, r vector. तर for earth and mass system, आता ही अर्थ आहे आणि हा मास आहे m. अर्थ आणि मास सिस्टम साठी डेल्टा यू मीन्स चेंज इन पोटेन्शियल एनर्जी
चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू. हा कसं फाइंड आउट करतात, याचे इंटिग्रेशन केलं बरोबर. मग du ची व्हॅल्यू मायनस एफ जी इंटू डी आर पुटअप केली. मग हा मायनस साईन इथं लिहिला आणि फक्त एफ जी ची व्हॅल्यू अजून मायनस आहे ती पुटअप केली. हा मायनस वेगळ्या कामाचा आहे बरोबर. आणि फक्त एफ जी ची व्हॅल्यू अजून मायनस ही व्हॅल्यू पुटअप केली बरोबर. तेच याला पुढे कंटिन्यू केलंय. आता इंटू डी आर, हा एफ जी इंटू डी आर. एफ जी ची व्हॅल्यू मायनस ही मायनस जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इंटू आर कॅप. त्याच्यानंतर हा मायनस हा एफ जी ची व्हॅल्यू ही डी आर जसाच्या तसा. आता काय करायचं, मायनस मायनस बिकम्स प्लस. त्याच्यानंतर हा कॉन्स्टंट फॅक्टर जो आहे जी एम एम तो आउट ऑफ द इंटिग्रेशन साइन घेतला. कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला. मग आता राहिलं काय, हा डी आर इथं मल्टिप्लाय करूया. या युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 असतं. डी आर इज अलॉंग आर कॅप. हा डी आर जो आहे इथला हा कोणाच्या दिशेला आहे, तो आरच्याच दिशेला आहे. युनिट वेक्टर इज अलॉंग, डी आर इज अलॉंग युनिट वेक्टर. सो हिअर डायरेक्ट डी आर मॅग्निट्यूड घेतला डी आरचा, सेम डायरेक्शन असल्यामुळे डी आर अपॉन आर स्क्वेअर बरोबर. आता ह्याचं इंटिग्रेशन काढा. हा आर स्क्वेअरला काय करणार, वरती घ्या, म्हणजे आर स्क्वेअर इंटू डी आर. पण ह्याचा पॉवर खाली असल्यावर प्लस आहे आणि तो वरती आणल्यावर मायनस होईल बरोबर. आता याचे इंटिग्रेशन काय येईल, इंटिग्रेशन मध्ये याचे इंटिग्रेशन काय येईल तर बघा, याच्यामध्ये एक ऍड करतात. -2 मध्ये काय करतात, एक 1 ऍड करतात आणि जे आन्सर आलं त्या नंबरने डिवाइड करतात. म्हणजे या ठिकाणी आर रेस टू काय राहील आन्सर, -2 + 1 चे आन्सर -1 राहील बरोबर. आणि अपॉन -1 फक्त. आता ह्या आर रेस टू -1 ला काय करायचं, खाली आणलं तर तो प्लस होईल. आर रेस टू +1 होईल बरोबर. तर अशा प्रकारे ही इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. तो 1/r वरून खाली आणला आणि त्याचे लिमिट मात्र जसेच्या तसे RI टू RF बरोबर. मग आता हे लिमिट कसे अप्लाय करतात, एकदा या आर ची व्हॅल्यू अप्पर लिमिट म्हणजे RF टाकतात आणि एकदा RI टाकतात. काय करतात, एकदा RI टाकतात म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आणि जो मायनस आलेला होता इथं मायनस पाहिजे होता. हे बघा, हे कसं सॉल्व केलं समजलं का. हा आर स्क्वेअर, हा इंटिग्रेशन बरोबर. RI RF जसेच्या तसे त्यांना नंतर काम आहे त्यांचं. हा आर रेस टू वरती आणला तर झाला -2 इंटू डी आर. बरं, याचं इंटिग्रेशन कसं सॉल्व करतात, याच्यामध्ये एक ऍड करा, म्हणजे +1 ऍड केला, किती -2 + 1 किती राहील, आर एस टू -1 राहील. आणि जो पॉवर असेल तोच खाली घ्या बरोबर. आता काय करा, या आर ला खाली आणायचंय 1/r रेस टू +1. आता 1 तर लिहित नाही, 1 लिहायची गरज नाही. हा खाली आला आणि हा जो मायनस आहे तो आपण इथं दिला मायनस. मग हा -1/r असेल. आणि हे लिमिट ऑफ इंटिग्रेशन लोअर आहे तर लोअर, अप्पर आहे तर अप्पर. आता परत यांचं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट कसे अप्लाय करतात. अप्पर लिमिट या व्हेरिएबलची व्हॅल्यू, हे तर कॉन्स्टंट आहे जसंच्या तसं, या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकदा अप्पर लिमिट टाकायची
आणि एकदा लोअर लिमिट टाकायची, मायनस करायची. म्हणजे बघा -1 या आर ची व्हॅल्यू एकदा अप्पर लिमिट टाकली म्हणजे आर एफ मायनस, हा याला कसं सॉल्व्ह केलं असं ते सांगतोय. तर -1/r मायनस, हे मायनस साईन आपण नंतर देऊ. तर एकदा 1/r चे हे दोन लिमिट कसे अप्लाय करतात, या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकदा अप्पर लिमिट टाकतात, मायनस नेहमी मायनस एकदा ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू लोअर लिमिट टाकतात 1/ri, बरोबर. आणि हे मायनस साइन कॉमन. आता काय केलं, हे मायनस आणि हे मायनस हे प्लस होईल, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मग हे 1/ri अगोदर आलं प्लस, आणि हा मायनस, मायनसने मल्टिप्लाय करा दोघांना, हे मायनस होईल हे प्लस होईल, प्लस वाला आधी लिहिलं मायनस वाला नंतर लिहिलं, बस दिस इज द फॉर्म्युला, बरोबर. अशा प्रकारे हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे, बरोबर. तर हेन्स चेंज इन, याला काय म्हणतो आपण, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी that corresponds to the work done against conservative force. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असं ते हे या ठिकाणी प्रूव्ह होते.